हॅलो वरियस दिस इज डॉक्टर संतोष. आज आपण चार्टर ऍक्ट्स याच्याविषयी बोलूया. ठीक आहे ना. चार्टर ऍक्ट्स. चार्टर हा शब्द ऍक्च्युली इथं ब्रॉड टर्म मध्ये घ्या, कारण फक्त चार्टर्सच नाहीये, तर त्याच्यानंतरचे जे काउन्सिल ऍक्ट आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. महत्वाचं काय आहे की ज्यावेळेस 1600 पासून ट्रेड करायला जी ईस्ट इंडिया कंपनी आली होती, किंवा यांना जो चार्टर दिला होता इलिझाबेथ वन, क्वीन इलिझाबेथ वन यांनी जो चार्टर दिला होता, त्याच्यानुसार जे ऍक्ट पार्लमेंटमध्ये बनवले गेले त्याला आपण चार्टर म्हणतो. ते चार्टर ऍक्ट्स ज्या वर्षी बनवले त्या वर्षीचे ते चार्टर ऍक्ट्स. ठीक आहे. इथपर्यंत ओके. या ऍक्टच्या बाबतीत आपण दोन पद्धतीने बघू शकतो. एक आहे कंपनीच्या रूलमध्ये, म्हणजे की कशा पद्धतीने कंपनीनं ऍक्ट बनवलं, कंपनीचा रूल. आणि दुसरा आहे आपला क्राऊनचा रूल. कंपनीचा रूल आपण बघतो की 1773 पासून ते 1858 पर्यंत. ठीक आहे. एक कंपनीच्या रूलमध्ये होतं, आणि याच्यानंतर आहे ते क्राऊनचे आले, मग आपला भारत स्वतंत्र होईपर्यंत. ठीक आहे. सो कंपनीच्या काळाच्या अधीन असलेले आहेत त्यांना आपण कंपनी रूल मधील ऍक्ट म्हणू, आणि क्राऊनच्या अधिपत्याखाली असतानाचे क्राऊनचे ऍक्ट. ऍक्च्युली हे सगळे ऍक्ट्स आहेत ते पार्लमेंटमध्येच झालेले आहेत. ठीक आहे ना. त्याच्याविषयी काही दुमत नाहीये. ठीक आहे. आता हे जनरल मध्ये आपण काय बघून घेतोय बघा. जनरल मध्ये की 1600 ही ईस्ट इंडिया कंपनी आली होती. ठीक आहे. प्युअरली ही ट्रेड करण्यासाठी आली होती. परंतु 1765 तिला दिवाणी अधिकार मिळाला. आता हा दिवाणी अधिकार दिला कोणी, तर आपल्याला माहिती आहे शहा आलम. हे शहा आलम यांनी ज्यावेळेस बक्सरचं युद्ध झालं होतं 1764 त्याच्यानंतर खुश होऊन दिलं होतं हे. त्यानंतर त्याला जे दिवाणी अधिकार मिळाल्यामुळे त्यांना सिव्हिल आणि बाकीचे राईट्स मिळून गेले, रेव्हेन्यू वाले. ठीक आहे. आता 1858 पर्यंत हे चाललं. ज्यावेळेस आपला उठाव झाला 1857चा, त्याच्यानंतर मात्र गुड गव्हर्नन्स ऍक्ट म्हणा किंवा ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट फॉर इंडिया अशा टाईपचं सुरू झालं, आणि क्राऊननं म्हणजे ब्रिटिश क्राऊननं स्वतःच्या आधिपत्याखाली घेतलं. कंपनीचं सगळं अस्तित्व थोडक्यात कमी करून टाकलं, नष्ट करून टाकलं. त्याच्यानंतर संविधान सभेची संकल्पना पुढे येऊ लागली. म्हणून माहिती आहे ना की 1934 जे आपले रॅडिकल डेमोक्रेटिझमचे हे आहेत आपले प्रणेते एम एन रॉय, त्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे 1946 आपली संविधान सभा बसली. आणि त्याच्यानंतर आपण 26 जानेवारी 1950 आपलं ऍक्च्युली संविधान खऱ्या पद्धतीने लागू झालं. हे जनरल आहे, हे तुम्हाला पक्क माहिती आहे की कशा पद्धतीनं आले हे ब्रिटिश आणि त्यांनी काय काय केलं वगैरे. ठीक आहे. ओके. आता त्याच्यामध्ये एक एक गोष्ट आपण बघूया काय काय महत्वाचं झालं. आता रेग्युलेटिंग ऍक्ट हा 1773 सुरू झाला. आता काय कुठपर्यंत होतो आपण की ज्यावेळेस यांना दिवाणी अधिकार मिळाले त्यावेळेस कमर्शियलसाठी, व्यापारी करण्यासाठी आलेली जी टोळी म्हणूया आपण त्या ईस्ट इंडिया कंपनीला, ती आता थोडंसं रेव्हेन्यू, सिव्हिल अशा पद्धतीचे राईट्स घ्यायला लागली. पण कुठेतरी पार्लमेंटला, ब्रिटिश पार्लमेंटला असं वाटलं की यांना रेग्युलेट करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे त्यांनी आणला 1773चा हा रेग्युलेटिंग ऍक्ट. नाव आहे त्याच्यामुळे नावातच आहे रेग्युलेशन. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे 3 विशेषता होती. याच्यात 3 विशेषता. 3 विशेषतावरती सरळ प्रश्न असू शकतो. पहिलं हे की ही पहिली स्टेप आहे की ब्रिटिश गव्हर्नमेंटनं कंपनीला कंट्रोल करायला आणि रेग्युलेट करायला सुरुवात केली. इट्स अ फर्स्ट स्टेप. असं विचारू शकतात की कधी कंपनीला नाव आहे रेग्युलेशन, सो रेग्युलेट आणि कंट्रोल करायला सुरुवात केली. दुसरं काय आहे की पहिल्यांदाच फर्स्ट टाइम कंपनीचे जे इतर पण कामं असतात ते रिकॉग्नाइज केली. म्हणजे कुठली, तर पॉलिटिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, हे पण त्यांचे काम आहेत किंवा हे फंक्शन्स आहेत, हे कंपनीचं रिकॉग्नाइज झालं, पॉलिटिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. त्याच्यानंतर त्यांनी सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन जे म्हणतो ना आपण, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे केंद्रीय प्रशासन, याचं फाउंडेशन आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवात सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन होण्याची सुरुवात ह्या ऍक्ट पासून आहे, आणि एकदम क्लायमॅक्स म्हणूया त्याचा, एकदम एंडला, स्टार्टला, डायरेक्ट उंचावर, शिखरावर ते 1833 आहे. ठीक आहे. ह्या दोन दोन महत्वाच्या गोष्टी की बाबा सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन सुरुवात का झालं, कारण जे गव्हर्नर जनरल हे पद आहे ना, हे लागू केलं. आधी बंगालचा गव्हर्नर होता वॉरेन हेस्टिंग, तर बंगालच्या गव्हर्नरला आता म्हणायला गेले की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. ठीक आहे. आणि ते पहिले कोण होते, वॉरेन हेस्टिंग. याच्यामुळे आपण म्हणूया की सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन सुरू झालं, कारण जनरल हा शब्द आला. ठीक आहे. आता क्लायमॅक्स काय म्हटलं आपण की 1833 आहे. असं का, कारण तिथे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता ना, त्याच्या ऐवजी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद आलं आता, इंडिया. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन झालं इथं. मग ते तर कोण होतं बाबा,
गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या बाबतीत तर ते बेंटिक होते है ना. आपण ते नंतर पुढे जाऊन बघणार आहोत बेंटिक. आता याच्याही पुढे जाऊन तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस 1858ला ऍक्ट आणला गेला गुड गव्हर्नन्स, आपण म्हणूया गुड गव्हर्नमेंट किंवा गुड गव्हर्नन्स असं पण म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये हे जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे ते पद काढलं आणि व्हॉइसराय हे पद टाकलं. हे रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत आपल्या ब्रिटिश पार्लमेंटचे व्हॉइसराय. आणि पहिला व्हॉइसराय आपला लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, लॉर्ड कॅनिंग. म्हणजे ही जे शब्द असतात ना हे विचारण्याची शक्यता जास्त असते. काय काय बघितलं आपण बघा. सेंट्रलायझेशनचं फाउंडेशन कुठं आहे तर ह्या ऍक्टमध्ये आहे. का आहे, कारण गव्हर्नर जनरल हे पद आणलं. गव्हर्नर जनरल कुठला तर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. गव्हर्नर ऑफ बेंगॉल याला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हटलं. म्हणजे सुरुवात झाली सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशनची. पहिलं कोण होतं, वॉरेन हेस्टिंग. 1833ला ह्या सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशनचा पीक होता, म्हणजे उंचावर परिपक्वता होती तिथं. कारण गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल याच्याऐवजी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आला. कोण होतं ते तर विल्यम बेंटिक. त्याच्यानंतर ज्यावेळेस उठाव झाला आपला, त्याच्यानंतर जो ऍक्ट आला त्याच्यामध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद काढून व्हॉइसराय हे पद दिलं. कोण होतं पहिले तर लॉर्ड कॅनिंग. हे जनरल तुम्हाला आयडिया माहित पाहिजे. ठीक आहे, ओके. आता आपण थोडं पुढे बघूया. आता ह्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये इथं पुढे लिहिलेलं आहे की 1+4. हे 1+4 काय, आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे तर एक झालं. त्यांना असिस्ट करायला 4 एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे मेंबर्स होते, 4. आता तुम्ही कसं लक्षात ठेवा किंवा हे शेवटची 3 आहे 4. आणि ज्यावेळेस पुढे चौथा हे आहे 1784चा इथं आहे तर इथं 3, म्हणजे परत एक कमी केलता. मेंबरची संख्या ही मेंबर्सची संख्या आहे. म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हा एक आहेच, प्लस त्याची जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे म्हणजे कार्यकारी, त्याच्यामध्ये किती मेंबर्स असतील तर इथे 4 आहेत. 73 आहे, 3च्या पुढे 4 घ्यायचं आणि 4च्या नंतर त्याला 3 घ्यायचं. म्हणजे इथं काय झालं 1+3, म्हणजे एक कमी झालाय त्यांचा. ठीक आहे ना. लक्षात ठेवायला फक्त उलट सुलट लक्षात ठेवा. 73ला 3चं 4 करायचे, 4चं 3 करायचे. काय, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या मेंबरची संख्या. ओके. आता इथं काय दिलंय 1+3. तर कलकत्ताला सुप्रीम कोर्टची स्थापना केली यांनी. कलकत्त्याला एक मेन असेल चीफ जस्टिस आणि त्याच्यानंतर जे 3 जस्टिस ऑदर जे 3 जजेस असतील नंतरचे. सो याच्यामध्ये 1+3 हे सुप्रीम कोर्टच्या बाबतीत आहे. ठीक आहे. आणि हे 1+4 आहे ते एक्झिक्युटिव्ह काउन्सिल कोणाची तर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलची. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये काय दिलंय COD. आता यांना का रेग्युलेशन तर करायचंय गव्हर्नमेंटला, ब्रिटिश गव्हर्नमेंटला कोणावरती, कंपनीवरती. तर त्यांनी हे COD हे खूप महत्वाचा शब्द आहे, हे पाठच करून ठेवा. काय आहे बाबा हे, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. डायरेक्टर्स हा शब्द पकडा, डायरेक्टर्स, कोर्ट ऑफ डायरेक्टर. तर एक अशा पद्धतीची गव्हर्निंग बॉडी असेल की जी रिपोर्ट करेल तिच्या रेव्हेन्यू किंवा सिव्हिल किंवा जे काही मिलिटरी अफेअर्स असतात इंडियामधले, यांना रिपोर्ट याच्या बाबतीत रिपोर्ट्स पार्लमेंटला करेल किंवा गव्हर्नमेंटला करेल, ब्रिटिश गव्हर्नमेंटला. त्याच्यासाठी केलेलं कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. हे पद आणलं एवढं लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावर लक्षात येते की आता तुम्ही जे पण काही कराल ते आम्हाला रिपोर्ट करा थोडक्यात. सो रेग्युलेट करायला सुरुवात झाली. इथपर्यंत ओके. ठीक आहे. काय काय बघितलं आपण, 3 महत्वाच्या गोष्टी बघितल्या. फर्स्ट टाइम कंपनीवरती कंट्रोल करायचे हे आलं. फर्स्ट टाइम कंपनीला जे बाकीच्या पॉवर्स असतात पॉलिटिकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हे फंक्शन्स रिकॉग्नाइज केलं आणि सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन सुरू झालं. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल सुरू झाला गव्हर्नर ऑफ बेंगॉलच्या ऐवजी. पहिला होता वॉरेन हेस्टिंग्स. 1+4 तो जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आहे त्याला असिस्ट करायला 4 मेंबर्स आहेत त्याचे. हे चीफ जस्टिस कलकत्त्याला जे सुप्रीम कोर्ट स्थापन केलं त्याच्यात, आणि हे ऑदर जजेस. COD कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे गव्हर्निंग बॉडी असेल रिपोर्ट करायला की आम्ही जे काही रेव्हेन्यू सिव्हिल आणि मिलिटरी अफेअर्स करतोय त्याचं रिपोर्टिंग तुम्हाला करणे. ठीक आहे. आता इथे ऍक्ट ऑफ सेटलमेंट नावाचा एक छोटासा ऍक्ट होता 1781. हे कशासाठी आणला तर हे रेग्युलेटिंग ऍक्ट आहे त्याच्या काही त्रुटी दूर करण्यासाठी. आता काय काय त्रुटी होत्या ह्याच्यावर प्रश्न विचारला जात नाही, कारण खूप हा डिटेल वाला ऍक्ट आहे. ठीक आहे. ह्याला ऍक्ट ऑफ सेटलमेंट म्हणतात, बस एवढंच लक्षात ठेवा. सेटलमेंट काय सेटल करायचं, रेग्युलेटिंग ऍक्ट जो पहिला बनवला होता त्याच्यातल्या त्रुटी काही सेटल करायच्या. ठीक आहे, ओके. थोडंसं पुढे बघूया. महत्वाच्या गोष्टी इथं आहेत त्या आपण घेऊया, कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता इथं पिट्स ऍक्ट आहे, पिट्स ऍक्ट 1784. पिट्स का म्हटलं जात आहे, कारण हे ब्रिटिश प्रधानमंत्री होते, त्यांनी हा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ऍक्ट आणला होता त्यांच्या नावाने. सो त्यांच्या नावाने म्हणजे त्यांनी आणला म्हणून त्यांच्या नावाने हा ऍक्ट झाला. पिट्स कोण होते, ब्रिटिश प्रधानमंत्री होते आणि पार्लमेंटमध्ये त्यांनी हा ऍक्ट आणला. ठीक आहे. COD आणि BOC हे 2 गोष्टी ऍड झाल्या, हे खूप महत्वाचं आहे. आता पिट्स म्हटल्यानंतर आपण थोडीशी ट्रिक लावूया. पिट्स
आपण म्हणतो ना पिट्स म्हणजे खड्डे, अशा पद्धतीचे. तर ह्या ऍक्टनं 2 खड्डे केले, एवढंच लक्षात, 2 खड्डे. पहिला खड्डा होता COD म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि दुसरा होता BOC बोर्ड ऑफ कंट्रोल. आता आपण ट्रिक लक्षात ठेवूया, हे COD आणि BOC. COD म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर, तर डायरेक्टर शब्द पकडायचा आणि बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये कंट्रोल शब्द पकडायचा. ठीक आहे. डायरेक्टर्स नेहमी कंपनीचे असतात, हे तुम्हाला माहिती आहे, कंपनीचे डायरेक्टर्स है ना, कॉर्पोरेट डायरेक्टर वगैरे. तर हे कमर्शियल जे काम असतील ना कंपनीचे त्याच्यासाठी हे असेल. आणि BOC बोर्ड ऑफ कंट्रोल, आता कंट्रोल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण जास्तीत जास्त कंट्रोल कशाने करतोय, तर पॉलिटिकल पॉवर्सने करतो. सो पॉलिटिकल फंक्शन्स जे असतील ना, पॉलिटिकली सगळ्या गोष्टींना कंट्रोल करायला, याच्यासाठी त्यांनी बोर्ड ऑफ कंट्रोल आणलं की सुपरवाइज अँड डायरेक्ट ऑल द ऑपरेशन्स ऑफ द सिव्हिल अँड मिलिटरी गव्हर्नमेंट ऑर रेव्हेन्यू ऑफ ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया. याच्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल आणलं. आता नाव आहे याचं पिट्स ऍक्ट, त्याच्यामध्ये त्यांनी कंट्रोलिंगचं तत्व जास्त आणलंय. हे डायरेक्टर तर आधी होतेच रेग्युलेट करायला, पण याच्यावरती सुपरवाइज करायला हे BOC आणलंय. बस एवढंच लक्षात ठेवा. 2 खड्डे, पिट्स म्हणजे खड्डा, 2 खड्डे, त्यातलं सेपरेशन केलंय, हा एक शब्द महत्वाचा आहे. या दोघांचं सेपरेशन केलं, आणखी 2 बॉडीज आणल्या. आणि पहिल्यांदा फर्स्ट टाइम असं म्हटलं गेलं की जे कंपनीने जे काय एरिया अक्वायर केला असेल त्या एरियाला ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया असं म्हटलं जाईल. थोडक्यात त्याची टेरिटरी डिसाईड झाली. आता कंपनीने जे काय केलंय ते ब्रिटिशची टेरिटरी आहे, ब्रिटिश पोझेशन आहे इंडियामधलं, असं पहिल्यांदा म्हटलं गेलं. ठीक आहे. सो पिट्स इंडियामध्ये 2च महत्वाच्या गोष्टी, पिट्स म्हणजे 2 खड्डे, त्याच्यामध्ये 2 बॉडी सेपरेट केल्या. थोडक्यात फंक्शन्स, कोर्ट ऑफ डायरेक्टर हे मॅनेज कमर्शियल अफेअर्ससाठी, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, आणि न्यू बॉडी क्रिएट केली बोर्ड ऑफ कंट्रोल पॉलिटिकल अफेअर्ससाठी, जे काय असतं पॉलिटिकल अफेअर्स मॅनेज करण्यासाठी. ठीक आहे. ओके. आता हे चार्टर ऍक्ट 1813चा बघा, 13 चाचा मेरा चाचा, अशा टाईपची थोडीशी ट्रिक लक्षात तरी राहू शकते. 1813चं 13 चाचा मेरा चाचा. काय आहे बाबा चाचा, तर कंपनीचा जे एकाधिकार होता व्यापाराचा तो थोडासा कमी केला, आणि चाचा 2 गोष्टी आहेत, एक चीनसाठी एक आहे आणि एक चहाचा आहे, हा एकाधिकार मात्र त्यांचा ठेवला. ठीक आहे. चीन आणि चहा, सो सो चाचा, 13 चाचा, हे 2च वर्ड शब्द महत्वाचे आहेत, 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. एकाधिकार नष्ट केला आणि वगैरे वगैरे. आता तुम्हाला माहिती असेल की 20-20 वर्षाला हे जे ऍक्ट्स आहेत ना ते कंपनीचे ह्याला परमिशन द्यायचे, जे चार्टर आहेत त्याला एक्सटेंड करायचे, 20-20 वर्षासाठी तुम्हाला अजून एक्सटेंड केलं. सो जे 1793चा एक होता बघा चार्टर, त्याच्यानंतर यांनी 1813ला दिला, 1813 नंतर 20 वर्षापर्यंत 1833ला दिला, पुढे जाऊन तुम्ही 1853 बघाल. ठीक आहे ना. अशा पद्धतीने ते एक्सटेंड करत गेले. आपल्याला महत्वाचं त्या ऍक्ट मधलं काय प्रिन्सिपल आहे इम्पॉर्टंट वाला ते. ठीक आहे. इथपर्यंत ओके. ठीक आहे. आता चार्टर ऍक्ट 1833 हा खूप महत्वाचा. ठीक आहे. एवढं महत्वाचं का महत्वाचा, कारण मगाशी काय म्हटलं होतं मी, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल याच्या ऐवजी आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद आणलं. आणि कोण झालं ते, तर विल्यम बेंटिक. हे असं का झालं, कारण 1773ला आपण जे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशनचं फाउंडेशन म्हटलं ना, त्याचा हा पीक होता, म्हणजे एकदम क्लायमॅक्स, उच्च शिखर म्हणूया आपण त्याला. तर तो इथं होता, म्हणजे सेंट्रलायझेशनची टेंडन्सी इथं येऊन थांबली, जी सुरू झाली होती 1773ला, संपली 1833ला. हा पण प्रश्न ऍज इट इज येऊ शकतो. कारण काय झालं की बेंगॉल हे आता माहिती आहे एक प्रोव्हिन्स होता, तर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलच्या ऐवजी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हटलं झालंय. ठीक आहे ना. पहिले कोण होते हे पण विचारलं जाईल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये बेंटिक होते. ठीक आहे, विल्यम बेंटिक. आता काय केलं यांनी, इथून पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप महत्वाच्या. यांनी एक्झिक्युटिव्ह जी पॉवर आहे ना, लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ, म्हणजे थोडक्यात काय केलं की यांनी जी गव्हर्नर जनरल ऑफ इंडियानी जे आता इथून पुढे काय कायदे बनवेल त्याला आता ऍक्ट्स म्हणायचे, आणि याच्या पूर्वी जे काही रूल्स रेग्युलेशन बनवले होते, जे काही ऍक्ट बनले त्यांना रेग्युलेशन म्हणायचे. हा एक इम्पॉर्टंट शब्द बघा. सेंट्रलायझेशनचे तत्व कसे यायला लागले बघा. हे याच्या पूर्वी जे काय बनलं त्याला रेग्युलेशन म्हणायचे, आणि आता याच्यानंतर जे बनतील ते ऍक्ट्स म्हणायचे. आलं लक्षात. ओके. इम्पॉर्टंट आहे हा शब्द, खूप महत्वाचा. आता ईस्ट इंडिया कंपनी आहे, तिचं जे कमर्शियल ऑपरेशन आहे ना ते पूर्ण बंदच करून टाकलं, पूर्णच बंद करून टाकलं, आणि त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह देऊन टाकलं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय केलं की त्यांना असं म्हटलं की तुम्ही आता जे काय तुमचा एरिया आहे, कारण ब्रिटिश पोझिशन ऑफ इंडिया आपण बघितलं ते पिट्स मध्ये होतं ते, तर त्यांनी काय सांगितलं की आता तुम्ही आपलं जी क्वीन आहे तिच्या वतीने तिचं ट्रस्ट फॉर हिज मॅजेस्टी, इन ट्रस्ट ऑफ हिज मॅजेस्टी तुम्ही काम करायचे आता. म्हणजे थोडक्यात त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी म्हणून, प्युअरली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी म्हणून ईस्ट इंडिया कंपनीला ट्रीट करायला सुरुवात केली, कमर्शियल बॉडी संपवून टाकली. लक्षात.
आता सिव्हिल सर्व्हिसेससाठी ना इंट्रोडक्शन करण्याचा हा अटेम्प्ट होता, ठीक आहे ना. सुरुवात नाही झाली. प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला असा येईल की सिव्हिल सर्व्हिसेसचं तत्व कधी लागू झालं, तर ते 1853 मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. 1833 मध्ये अटेम्प्ट केला गेला, परंतु ज्यावेळेस ते कोर्ट ऑफ डायरेक्टर होते त्यांच्या अपोजिशनमुळे हे काही लागू नाही झालं. परंतु ज्यावेळेस अटेम्प्ट म्हणला इंट्रोडक्शन करायचा, तर तो 1833चा आहे. आणि आलं कधी सिव्हिलचं, तर आपण 1853 म्हणणार आहोत. इथपर्यंत लक्षात घ्या याच्यामध्ये. ठीक आहे. आता ह्या 33च्या बाबतीत ह्या दोनच गोष्टी. 33 मध्ये क्लायमॅक्स आहे, एवढंच लक्षात ठेवा. क्लायमॅक्स कशाचा? सेंट्रलायझेशनचा. आणि गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल इंडिया झाला. बेंटिक रेग्युलेशन हे अगोदरच्या ऍक्टला हे म्हणायचे, आणि त्यात इथून पुढे ते जे काय बनवल त्याला ऍक्ट्स म्हणायचे. ईस्ट इंडिया कंपनीचं कमर्शियल बंद करून टाकलं, प्युअरली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी. आता ती यांच्या वतीने किंवा ती राणीच्या वतीने, तिचे काय वारस असतील त्यांच्या ट्रस्टमध्ये, त्यांच्या वतीने हे आता ऍडमिनिस्ट्रेशन करेल. सिव्हिल सर्व्हिसेस जस्ट अटेम्प्ट इंट्रोड्यूस करण्यात आला, म्हणजे इंट्रोड्यूस नाही केला, जस्ट अटेम्प्ट केला, पण त्याला अपोज झाला म्हणून ते काय लागू झालं नाही. आता काय झालं, जे 1853चा ऍक्ट होता चार्टरचा, हा पण महत्वाचा आहे. हा फायनल चार्टर आहे, हा पण विचारतो. जी सिरीज झाली होती आपली सुरू 1773 पासून ते आता हे 1853 पर्यंत, इथपर्यंत त्यांना म्हटलेलं आहे चार्टर्स ऍक्ट. ही चार्टरची सिरीज आहे, आणि त्यातला फायनल चार्टर ऍक्ट म्हणजे हा 1853चा. याची विशेषता काय, याच्यामध्ये पिरियड मेन्शनच केला नाही. अगोदर कसं 20-20 वर्षापर्यंत तुम्हाला हे दिलं होतं, सांगितलं होतं. पण याच्यामध्ये पिरियड मेन्शन केलेलं नाही की कंपनी, आता ईस्ट इंडिया कंपनी कितीपर्यंत चालेल. याचा दुसरा अर्थ की कंपनीची सत्ता कधी पण आता पार्लमेंट वाटेल त्यावेळेस काढून घेऊ शकत होती, कारण पिरियड मेन्शन केलेला नव्हता याच्यामध्ये, जो बाकीच्या चार्टरमध्ये असायचा. ठीक आहे. मिनी पार्लमेंटचं तत्व आलं, हे खूप महत्वाचं. आता चार्टर 1853 हा प्रश्न सरळ सरळ येऊ शकतो. मिनी पार्लमेंट म्हणजे काय? आता पार्लमेंट म्हणजे कुठला ऑर्गन आहे आपला? लेजिस्लेटिव्ह. ठीक आहे. लेजिस्लेटिव्ह हे तत्व आहे ना, आता व्हॉइसरायची जी सॉरी याची जी गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती, एक्झिक्युटिव्ह गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये मेंबर्स असायचे. पण आता काय केलं की त्यांना लेजिस्लेटिव्ह पण कामासाठी एक वेगळी आणि एक्झिक्युटिव्ह कामासाठी वेगळी अशा पद्धतीची मेंबरशिप तयार करण्यात आल्या. म्हणजे गव्हर्नर जनरलला असिस्ट करायला आता लेजिस्लेटिव्ह विंग वेगळा केलाय आणि एक्झिक्युटिव्ह विंग तयार केला. सो लेजिस्लेटिव्हचं तत्व म्हणजे कायदे मंडळाचं तत्व पहिल्यांदा कधी गव्हर्नर जनरलसाठी आणलं, तर ते 1853. सगळ्यात महत्वाचा एमसीक्यू. दुसरा महत्वाचा एमसीक्यू, सिव्हिल सर्व्हिसेसचं अटेम्प्ट जे आहेत आता इंडियन सुद्धा त्यांना जे देऊ लागले. त्याच्यासाठी जे आय थिंक 54, हा बरोबर, 54 मध्ये 1854 मध्ये मॅकॉले कमिटी आणली, कमिटी ऑन द इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, ICS. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची जी कमिटी आहे ती मॅकॉले कमिटी आहे, लक्षात ठेवा. मॅकॉले कमिटी 1854, कारण ह्या ऍक्ट नुसार ते सुरू केलं की सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आपण इंडियन्स देऊ शकतात. मिनी पार्लमेंटमध्ये काय झालं की लेजिस्लेशनचा विंग आणला. मग आता लेजिस्लेशन मध्ये आपले 4 मेंबर्स त्याच्या अपॉइंट केले गेले लोकल गव्हर्नमेंट्स कडून. कुठले गव्हर्नमेंट कडून कव्हर केले? MBBA. MBBA इथं दिलेलंच आहे. एम म्हणजे मद्रास, बॉम्बे, बेंगॉल आणि आग्रा. म्हणजे हे जे आपले जे 3 प्रोव्हिन्स होतेच है ना, बेंगॉलचा होता, मुंबईचा होता आणि मद्रासचा होता. त्याच्यामध्ये आग्रा ऍड केलं. ठीक आहे ना. आता ह्यांच्या प्रोव्हिन्सेस मधून अपॉइंट केलेले काही लोक आता ह्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी आहे गव्हर्नर जनरलची त्याच्यामध्ये ऍड झाली. इथपर्यंत ओके. सो ह्या ऍक्ट मध्ये 2 जर मी गोष्टी म्हटलं ना, तर एवढंच आहे की हे फायनल चार्टर होता, याच्यात पिरियड मेन्शन नव्हता. म्हणजे आता कंपनी कधी पण जाऊ शकत होती. मिनी पार्लमेंट लेजिस्लेशनचं तत्व आणलंय किंवा लेजिस्लेटिव्हचं इम्पॉर्टन्स लक्षात आलंय त्यांना. त्यांनी गव्हर्नर जनरलच्या ह्या 2 गोष्टी वेगळ्या केल्या. आणि सिव्हिल आहे त्याच्यासाठी ICS याच्यावरती कमिटी आहे, मेकॉले कमिटी, ते तत्व आणलं, इंट्रोड्यूस केलं. सो सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीतला प्रश्न असेल तर इथेच उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. ओके. आता महत्वाचं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. हे खूप महत्वाचं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. आता ह्याला असं काय म्हटलं होतं की ऍक्ट फॉर गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कारण काय झालं, 1857 ह्यांचा पूर्ण प्रॉब्लेमच झाला होता. त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की आता हे आपल्याकडे सगळं घ्यायला पाहिजे आणि इंडियनसाठी आता गुड गव्हर्नमेंट म्हणून आपण काहीतरी आणलं पाहिजे, अशा टाईपच्या ह्यांचं सुरुवात झाली. सो यांनी काय केलं, याला पर्याय काय म्हणलं गेला की असा विचारला जाईल तुम्हाला की ऍक्ट फॉर गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गुड गव्हर्नन्सचा असलेला ऍक्ट कोणता गुड गव्हर्नमेंटसाठी, तर तो आहे 1858. ठीक आहे. याच्यामध्ये काही गोष्टी निर्माण केल्या आणि काही गोष्टी नष्ट केल्या. नष्ट काय केल्या ते आपण बघूया. हे जे पिट्स इंडियामध्ये आपण बघितलं ना, 2 खड्डे तयार केले, ते कोणते? एक COD आणि एक BOC. COD म्हणजे काय? कोर्ट ऑफ डायरेक्टर, आणि BOC म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल. हे सगळं बंदच करून टाकलं, नष्ट करून टाकलं. आता त्याच्या ऐवजी निर्माण केलं त्यांनी एक पद,
बीओसी आहे ना बोर्ड ऑफ कंट्रोल, कारण हे खूप महत्वाचं, सुपरवाइज करायचं, त्याच्याऐवजी त्यांनी सचिवाचं पद आणलं. सचिवाचं, सचिव म्हणजे काय म्हणतात त्यांच्या ठिकाणी, तर महत्वाचा सचिवाला एक शब्द आहे वेगळा, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया आपण फक्त सचिव म्हणू लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. आता हे सचिवांचं पद आणि व्हॉइसरायचं पद याच्यामध्ये काय फरक आहे बघू. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया याच्याऐवजी आता डायरेक्ट व्हॉइसराय आला, कारण ह्याचं मुख्य कारण हे 1857चा उठाव होता. गव्हर्नर ऑफ जनरल हे सगळंच काढून टाकलं आणि व्हॉइसराय हे पद तयार केलं. व्हॉइसराय म्हणजे की डायरेक्ट रिप्रेझेंटेशन आहे, ब्रिटिशांचं रिप्रेझेंटेटिव्ह आहे थोडक्यात. व्हॉइसराय म्हणजे काय की हर मॅजेस्टी वगैरे हे सगळ्या गोष्टी तिथं येऊन घेतल्या. डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह आहे ब्रिटिश क्राऊनचा इंडियामधला, डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ब्रिटिश क्राऊनचा रिप्रेझेंटेटिव्ह. ठीक आहे. कोण असणार आहे पहिले, तर लॉर्ड कॅनिंग हे त्यांचे फर्स्ट व्हॉइसरॉय ऑफ इंडिया झाले. व्हॉइसरॉय हे पद कसं आलं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचं. ठीक आहे. हे डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह आहे क्राऊनचे. आणि जे बोर्ड ऑफ कंट्रोल होतं आणि जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं ते गेलं. आता त्यांनी एक नवीन ऑफिस तयार केलं, त्याला म्हणायचं सचिव, म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट. आता ह्या सचिवांचं काय होतं की हे सचिव म्हणजे कोण, आपण ज्यावेळेस पुढे बघतो ना की ऍक्ट्स येतील बघा, मोर्ले मिंटो वगैरे, त्याच्यामध्ये मोर्ले कोण मिंटो कोण हे पण विचारलं जातं. तर मोर्ले म्हणजे हे सचिव होते आणि मिंटो जे होते ते व्हॉइसरॉय होते. पहिलं जे नाव असतं ते नेहमी सचिवाचं असतं, म्हणजे सचिव ही बेस्ट स्ट्रॉंगर असलेली गोष्ट आहे. सचिव कोण होतं, तर ते ब्रिटिश पार्लमेंटमधले जे कॅबिनेट होते ना ते होते सचिव. आणि हे डायरेक्ट रिस्पॉन्सिबल आहेत पार्लमेंटला. कशाच्या बाबतीत, तुम्ही जे काही इंडियामध्ये करताय ना त्याच्या बाबतीत, जे काही इंडियन्स बाकीच्या असतील गोष्टी नसतील त्या सगळ्या याच्यासाठी आहे. थोडक्यात रिस्पॉन्सिबल अल्टिमेटली ते ब्रिटिश पार्लमेंटला असतील. इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन जे काय असेल त्याचं कम्प्लीट ऑथॉरिटी ह्या सचिवांना दिलेली आहे. हे सचिव जे आहेत ना याच्यावरती एक प्रश्न असा येऊन गेलेला आहे की हे बॉडी कॉर्पोरेट आहे, कॉर्पोरेट असलेली बॉडी आहे. हे कोर्टामध्ये दावा दाखल करू शकते आणि त्याच्यावर पण दावा दाखल होऊ शकतो. तो इंडियामध्ये पण होऊ शकतो, इंग्लंडमध्ये पण होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीची एक बॉडी आहे. हे कशासाठी आहे, म्हणजे थोडक्यात कॉर्पोरेट बॉडी, त्याच्यावर दावा दाखल केला जाऊ शकतो किंवा तो दाखल करू शकतो इंडियामध्ये सुद्धा इंग्लंडमध्ये. हे कोणाच्या बाबतीत आहे, तर सचिवाच्या बाबतीत आहे. सचिव कोण आहेत, हे कॅबिनेट आहेत आणि हे अल्टिमेट रिस्पॉन्सिबल आहेत पार्लमेंटला. कशासाठी, तर इंडियामध्ये जे काय ऍडमिनिस्ट्रेशन आहे ब्रिटिश क्राऊनचं त्याच्यासाठी. आता हे कोणाच्या थ्रू काम करणार, तर हे व्हॉइसरॉयच्या थ्रू काम करणार. व्हॉइसरॉय हे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत क्राऊनचे, परंतु व्हॉइसरॉय आणि सचिव आता इथून पुढे हे दोन्ही पदं महत्वाची झाली इथून पुढच्या ऍक्टमध्ये. आलं लक्षात. सो इथून पुढच्या जे नंतरचे ऍक्ट हळूहळू येणार आहेत आपले, ते मोर्ले मिंटो वगैरे, हे तुम्हाला लक्षात येईलच. ठीक आहे. आता हे सचिवांना पण असिस्ट करण्यासाठी एक 15 लोकांची म्हणजे 15 सदस्यांची कमिटी त्यांना असिस्ट करायला, कारण हे खूप महत्वाचं पद आहे ना की कशा पद्धतीने होणार ते. सो 1858 हा गुड गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे, असं त्याचं पर्याय नाव आहे. निर्माण काय झालं, त्यामध्ये व्हॉइसरॉय हे पद निर्माण झालं. लॉर्ड कॅनिंग हे फर्स्ट होते. त्याच्यानंतर दुसरं पद होतं ते सचिवांचं पद होतं. ठीक आहे. नष्ट काय झालं, तर त्याचे पिट्समध्ये 2 सुरू झाले होते खड्डे. मग त्याच्यावर एक होता आपला सीओडी आणि बीओसी. सीओडी म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर, बीओसी म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल. इथपर्यंत ओके. ठीक आहे. महत्वाच्याच गोष्टी आपल्याला बघायच्यात, कारण त्याच्यावर प्रश्न येतो आणि हे खूप कन्फ्युजिंग असलेले टॉपिक्स आहेत. किती वेळा करा ते लक्षात राहत नाहीत. सो टू द पॉइंट आपण लक्षात ठेवतोय. आता इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861, एवढं ह्या ऍक्ट विषयी ना एका शब्दात म्हणायचं तर हा देणारा ऍक्ट आहे. एवढं लक्षात ठेवा, देणारा म्हणजे सगळं दिलेलं आहे. डिसेंट्रलायझेशन सुरू झालेलं आहे इथून पुढे, कारण 1857च्या नंतरचे जे ऍक्ट आहेत ना ते सगळे सेंट्रलायझेशन. त्यांना लक्षात आलं की खूप सेंट्रलायझेशन मध्ये गडबड होते, लोक विद्रोह करतायत, त्याच्यामुळे त्यांनी डिसेंट्रलायझेशन सुरू केलेलं आहे. मग 1858चा आपण ऍक्ट बघितला आता कसं हळूहळू त्यांनी कंट्रोलिंगची सिस्टीम बदलली आणि आता हळूहळू डिसेंट्रलायझेशन द्यायला सुरुवात केली भारतीयांना थोडक्यात खुश करण्यासाठी. आता डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय होणार आहे या ऍक्टमध्ये 1900. आता ही जी लॉ मेकिंग तर इन्स्टिट्यूशन आपली होतीच, लेजिस्लेटिव्ह विंग आपण म्हणूया. आता व्हॉइस राहायचं येणार आहे आपल्याला, व्हॉइस राहायचं. आता जसं व्हॉइस राहायचं होतं तसं त्यांनी आता डिसेंट्रलायझेशन केल्यामुळे जी पॉवर होती ह्याची बंगाल सॉरी मद्रास आणि बॉम्बेची, ती पॉवर त्यांना देऊन टाकली माग. कारण त्यांनी जी पॉवर आपला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झाला होता ना 1833, त्यावेळेस जे बाकीचे 2 प्रांत होते, कोणते बंगालच्या व्यतिरिक्त, मद्रास आणि बॉम्बे, यांची जी लेजिस्लेटिव्ह पॉवर होती गव्हर्नरची ती सुद्धा काढली होती. कारण हे इंडियाचा झाला होता ना गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आता हिथं जी पॉवर त्यांची लेजिस्लेटिव्ह काढली होती ती ह्या ऍक्ट मध्ये 1861च्या ऍक्ट मध्ये त्यांना ती देण्यात आली. म्हणजे थोडक्यात असं म्हणूया की त्यांना ती रिस्टोर करण्यात आली. अदरवाईज त्यांची गडबड पुन्हा झाली असते. ठीक आहे. आता नॉमिनेशनच्या बाबतीत काय होतं सुरुवात हळूहळू
एक मिनिट. नॉन ऑफिशियल म्हणजे काय याच्यामध्ये, की नॉन ऑफिशियल म्हणजे आपले त्यांच्या व्यतिरिक्तचे बाकीचे आपले इंडियन्स असं म्हणूया. हे जे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह हे खूप महत्वाचे 2 शब्द आहेत. ठीक आहे. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह यांच्यामध्ये त्यांनी नॉन ऑफिशियल लोकांची संख्या वाढवायला सुरुवात केली. ठीक आहे. आणि काही नवीन असलेले काउन्सिल, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पण इस्टॅब्लिश केले. जसं आता बेंगॉलचे असेल किंवा नॉर्थ वेस्टर्न फ्रंटिरियर ऑफ प्रोव्हिन्स असेल, त्याला आपण फ्रंटिरियर प्रोव्हिन्स म्हणू फक्त नॉर्थ वेस्टचा आणि पंजाब. हे नवीन असलेल्या काउन्सिल्स, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल सुद्धा सुरू करण्यात आल्या. पोर्टफोलिओ सिस्टीम सुरू केली, हे खूप महत्वाचं आहे, ज्याला आपण खाते वाटप म्हणतो. किंवा हा मंत्री किंवा एक मंत्र्याकडे आणखी एक खातं वगैरे, हे प्रश्न विचारून गेलाय. ऑर्डिनन्सचं तत्व कधी सुरू केलं, तर हेही ऍक्टमध्ये सुरू केलं. ऑर्डिनन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, इमर्जन्सीमध्ये व्हॉइसराय हे एक अध्यादेश काढणार आणि काउन्सिलची नंतर मान्यता घेणार वगैरे, आलं लक्षात. आणि 6 महिन्यापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते. जसं आपला ऑर्डिनन्स आहे ना, त्याचा अध्यादेश अगदी सेम तसाच आहे. पण हे कधी सुरू झालं, तर 1861 ला. हा एक प्रश्न आहे. पोर्टफोलिओ ही एक सिस्टीम आहे 1861 ची. थोडक्यात लक्षात येते तुम्हाला, हे किती छान छान पद्धतीने देणारी गोष्ट आहे. सेंट्रलायझेशन पद्धत होती ना, ती नाहीये इथं. डिसेंट्रलायझेशन सुरू केलेलं आहे. मग तुम्ही डिसेंट्रलायझेशन मध्ये काय केलं, पोर्टफोलिओ दिलं. तुमची व्हॉइसरायची जी पॉवर आहे ती थोडक्यात विभागली गेली ना इथं. ऑर्डिनन्स काढलाय, त्यांची पॉवर राहिलीच आहे. नॉन ऑफिशियलच्या बाबतीत पण बघा, की बाकीच्या मेंबरची संख्या सुद्धा त्यांनी हळूहळू वाढवलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये आणखी जर बघायला गेलं तर 1 मिनिट काय राहिलंय का बघू आपण. ठीक आहे. आता आपण थोडा पुढचा बघूया. 1892चा. तर 1892 मध्ये काय गेलं बघा. इंडियन काउन्सिल ऑफ 1892 यांनी सेंट्रल लेजिस्लेटिव्ह आणि ह्याच्यामध्ये जे प्रोव्हिन्स आहे आणि सेंट्रल कायदेमंडळ, सेंट्रलचं आणि प्रोव्हिन्सचं प्रांतीय कायदेमंडळ यांच्यामध्ये संख्या वाढवल्या. पण जे मेजॉरिटी आहे ना, मेजॉरिटी मात्र त्यांचीच ठेवली. म्हणजे ऑफिशियल मेंबर्स, म्हणजे त्या लोकांचे, ब्रिटिशांच्याच लोकांची जास्त ठेवली, आपली नाहीये. वाढवलंय, याच्याविषयी काही मत नाहीये. वाढवायला सुरुवात केली त्यांनी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, पॉवर ज्या आहेत ना, त्या पण त्यांना द्यायला सुरुवात केली. म्हणजे काय, तुम्ही बजेटवरती थोडी चर्चा करू शकता. लक्षात. तुम्ही क्वेश्चन एक्झिक्युटिव्हला थोडं विचारू शकता. ह्या गोष्टी त्यांना सदस्यांना दिल्या. नॉमिनेशन आणि रिकमेंडेशन हेच इनडायरेक्ट इलेक्शनचं तत्व आहे. थोडक्यात काय, इलेक्शन हा शब्द त्यांनी दिलेला नाही, पण इनडायरेक्ट इलेक्शनचं तत्वच, इनडायरेक्टली इलेक्शनचं तत्व याच्यामध्ये दिसलं. कशा पद्धतीनं, कारण काय केलं, की प्रोव्हिन्समध्ये आणि सेंट्रल ह्याच्यामध्ये जे कायदेमंडळ आहे त्याच्यामध्ये कोणाच्या तरी रिकमेंडेशननं, म्हणजे शिफारशीनं सदस्यांची संख्या वाढवायला सुरुवात केली. मग त्या कोणत्या संस्था होत्या? सेंटरच्या बाबतीत जर बघायला गेलं तर वेगवेगळ्या होत्या. जसं बेंगॉल चार्टर ऑफ कॉमर्स किंवा गव्हर्नरच्या बाबतीत जर बघितलं तर डिस्ट्रिक्ट बोर्ड्स असतील, म्युन्सिपालिटीज असतील, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीज असतील, ट्रेड असोसिएशन असतील, जमीनदार, चेंबर्स, या सगळ्यांच्या रिकमेंडेशन्स वरती प्रांताच्या ह्याच्यामध्ये सदस्य संख्या वाढवायला सुरुवात केली. आले लक्षात. आता सेंट्रलच्या बाबतीत काय आहे, की व्हॉइसरायचं रिकमेंडेशन आहेच, पण त्याला पण जे प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे तिचं आणि बेंगॉल चेंबर ऑफ कॉमर्स यांचं, या दोघांच्या शिफारसीवरती व्हॉइसराय नॉमिनेट करू शकत होता नवीन सदस्य सेंट्रल कायदेमंडळामध्ये, म्हणजे केंद्रीय कायदेमंडळामध्ये. थोडक्यात काय आलं, की याच्यामध्ये नॉमिनेशन तत्व आहेच. कोण करतं सेंट्रलमध्ये? सेंट्रलमध्ये आपला व्हॉइसराय करायचे आणि प्रांतामध्ये गव्हर्नर करायचे. आता ह्यांना पण कोणीतरी थोडं शिफारस करतंय, की आमचे सदस्य घ्या वगैरे. म्हणजे थोडक्यात इलेक्शनचं तत्व आलं. मग कोण करतंय? तर व्हॉइसरायला कोण करणार? जे प्रांतीय कायदेमंडळ आहेत ती आणि बेंगॉल चेंबर ऑफ कॉमर्स हे 2 सेंटरसाठी. आणि गव्हर्नरला रिकमेंडेशन करणार कोण? गव्हर्नर नॉमिनेट करतो, पण त्यांना शिफारस करायला ह्या भरपूर गोष्टी होत्या. कोणकोणत्या? डिस्ट्रिक्ट बोर्ड्स, म्युन्सिपालिटीज, युनिव्हर्सिटीज, ट्रेड असोसिएशन, जमीनदार आणि काही चेंबर्स. ह्या पद्धतीनं म्हणजे इनडायरेक्ट इलेक्शनचं तत्व याच्यामध्ये आलं होतं. सो याच्यामध्ये आपण काय काय बघणार इम्पॉर्टंट वालं, की बाबा याच्यामध्ये सदस्य संख्या वाढवली, पण मेजॉरिटी मात्र अजून ऑफिशियल लोकांचीच होती, अजून आपली नव्हती. पॉवरमध्ये काय केलं, की बाबा चर्चा करू शकता तुम्ही बजेटवरती, पण बजेट आणू शकत नव्हता आणि एक्झिक्युटिव्हला प्रश्न विचारू शकता. नॉमिनेशनचं आणि रिकमेंडेशनचं तत्व दोन्ही सेंट्रलला आणि प्रांतांना सुरू झालं होतं. इनडायरेक्ट इलेक्शनचं तत्व इथं आलं. इलेक्शन हा शब्द ऍक्टमध्ये नाही आहे, लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला जाईल की ऍक्टमध्ये होता का नाही. 1909चा ऍक्ट खूप महत्वाचा, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909. आता याच्यामध्ये मोर्ले मिंटो, याला मोर्ले मिंटो. मोर्ले हे सचिव होते. सचिव म्हणजे कोण? कॅबिनेट होते. मग तुम्हाला कॅबिनेट, त्यांना 15 लोकांची असिस्ट करायला आहे. आणि मिंटो हे व्हॉइसराय होते. व्हॉइसराय मोर्ले मिंटो. इथपर्यंत ओके. मोर्ले
मिंटो. आता याच्या मोर्ले मिंटोच्या बाबतीत आपण ट्रिक करूया की मिंटो फ्रेश आपण खातो ना, मिंटो फ्रेश. आता हे फ्रेश म्हणून ट्रिक करायचे, मिंटो फ्रेश. मिंटो फ्रेशच्या बाबतीत काय केलं यानं, फ्रेश फ्रेश गोष्टी ऍड केल्या. म्हणजे प्रांतामध्ये आणि सेंटरमध्ये जे संख्या जी होती ना ती वाढवली गेली, सदस्य संख्या लेजिस्लेटिव्ह मध्ये. जे लेजिस्लेटिव्ह असतात ना, आता थोडक्यात सेंट्रलचं जे लेजिस्लेटिव्ह आहे त्याच्यामध्ये 16 वरून 60 केली. लक्षात ठेवायला पण सोपं आहे, 16 to 60. म्हणजे सेंट्रलच्या लेजिस्लेटिव्ह मध्ये सदस्यांची संख्या वाढवली. हा, इथं मेजॉरिटी तरी पण आपली नव्हती, पण जे प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर आहे ना त्याच्यामध्ये सदस्य संख्या पण वाढवली आणि आपल्या लोकांची मेजॉरिटी झाली. हे खूप महत्वाचा. पहा, तिकडच्या 1892च्या याच्यामध्ये संख्या वाढवली पण मेजॉरिटी नव्हती. 1909 मध्ये मिंटो फ्रेशली आपल्या लोकांची प्रांतामध्ये सदस्यांची संख्या मेजॉरिटी झालेली आहे. ठीक आहे, सेंटरमध्ये संख्या वाढवली पण मेजॉरिटी नाहीये, प्रांतामध्ये मात्र मेजॉरिटी आहे. पॉवर पण थोड्या वाढवल्या, हे खूप महत्वाचं आहे की त्यांना काही गोष्टी रिझोल्युशन बजेटचं वगैरे ह्या सगळ्या करण्याच्या पण पॉवर वाढवल्या. मिंटो थोडक्यात फ्रेशली ह्या गोष्टी वाढल्या. ठीक आहे. दुसरं काय, व्हॉइसरायची जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे ना त्याच्यामध्ये आता इंडियन लोकांना पण समावेश करायला. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, व्हॉइसरायच्या 2 काउन्सिल, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह. त्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये आपले पहिला प्रसाद आपल्याला दिला गेला. पहिला प्रसाद म्हणजे सत्येंद्र प्रसाद सिन्हा, ही आपली ट्रिक. पहिला प्रसाद आपल्याला इथं मिंटो फ्रेशली प्रसाद दिला. प्रसाद म्हणजे काय, तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे पहिले एक्झिक्युटिव्ह मध्ये व्हॉइसरायच्या असलेले मेंबर्स आणि त्यांना पहिल्यांदा लॉ मेंबर म्हणून ऍड केलं गेलं. लॉ मेंबर. ठीक आहे, हा प्रश्न विचारला जातो. व्हॉइसरायच्या ज्या 2 काउन्सिल आहेत, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह. आपण इथं लेजिस्लेटिव्हचं वरचं बघितलं, तर एक्झिक्युटिव्ह मध्ये इंडियन लोकांना इथं पण ऍड केलं. प्रांतामध्ये असलेली लेजिस्लेटिव्ह त्याच्यामध्ये तर आपल्या लोकांची मेजॉरिटी झाली, काही विशेष नाही. आता आणखी एक गोष्ट केली ह्या मिंटो फ्रेशने, मुस्लिम इलेक्टोरेट दिलं आणि म्हणून त्याला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट असं म्हटलं जातं. फादर ऑफ कम्युनल, कारण कम्युनलिझमचं तत्व आणलं ना त्यांनी, कारण मुस्लिम यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला. याचा अर्थ काय होतो, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला तर पुढे जाऊन पण काही लोकांना दिलाय. याचा अर्थ की मुस्लिमच व्यक्ती उभी राहणार आणि त्यांना वोट मुस्लिमच लोक करणार. आलं लक्षात? उभा मुस्लिम लोकच राहणार आणि वोट सुद्धा मुस्लिम लोकच करणार. ह्याला म्हणायचं मुस्लिम इलेक्टोरेट. ठीक आहे. नॉर्मल काय असायला पाहिजे होतं की मुस्लिम लोकांनी उभा राहू द्या, पण वोट मात्र सगळ्यांनी करायला हवं होतं, पण तसं नाही. स्वतंत्र मतदारसंघाची खासियत काय असते की त्या गटाचीच व्यक्ती उभे राहणार आणि त्याच गटाचे लोक त्याला वोट करणार. ओके, इथपर्यंत ठीक आहे. मला वाटतं हे जे काही ऍक्ट्स आता आपण बघितले ना त्यातल्या खूप महत्वाच्या गोष्टी ह्याच आहेत की टू द पॉइंट असलेल्या गोष्टी आपल्याला लक्षात राहाव्या. त्याच्यात काय महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत. जास्तीत जास्त फापट पसारा बिलकुल करायचा नाही, त्यानं विसरून जातो आपण. आता 1919 आणि 1935 हे खूप महत्वाचे, म्हणजे याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. ते आपण नंतर घेऊया. त्याच्यामुळे ह्यात मिक्स केलेलं नाही, कारण अदरवाईज हे तुम्ही सगळं पहिलं विसरून जाल. ठीक आहे. 1919 आणि 1935 खूपच इम्पॉर्टंट असलेले हे ऍक्ट्स आहेत. त्याला आपण सेपरेटली बघणार आहोत. त्यामुळे आतापर्यंत जे केलं ना ते परत एकदा व्यवस्थित रिकॉल करा. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारा.